नमस्कार मित्रांनो. मी तुम्हाला आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये घडलेले बरेचसे पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशनचे किस्से सांगितलेले आहेत. पण आज तुम्हाला मी एक असा प्रसंग सांगणार आहे जो माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये घडून गेला होता. आणि त्या प्रसंगामुळेच मला पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर बनण्याची प्रेरणा मिळाली. आता त्यावेळी मी 12वीला होतो आणि आम्ही राहायला साताऱ्यातल्या एका खेडेगावामध्ये होतो. घरामध्ये मी, आई वडील आणि माझी आजी असे आम्ही चौघजणच आमच्या घरामध्ये होतो. आई वडिलांना मी एकुलता एकच मुलगा आणि एकुलता एक असल्यामुळं मी सगळ्यांचा खूपच लाडका होतो आणि त्यातल्या त्यात आजीचा सगळ्यात जास्त लाडका. मी एक दिवस जरी घरी नसलो तरी आजीला चैन पडत नसायची आणि मलासुद्धा आजीशिवाय एक दिवससुद्धा करमत नव्हतं. घरची परिस्थिती तशी नाजूकच होती. आई वडील दोघं पण कामावर जायचे. तसं वय झालेलं असलं तरी माझी आजी चांगली धडधाकड होती. घरातली सगळी कामं, शेळ्या मेंढ्या गुरं हे सगळं आजीच बघायची. आणि तो एक दिवस आलाच ज्यावेळी आमच्या सुखी घराला कुणाची तर नजर लागली. आता त्या दिवशी काय झालं होतं, आई आणि वडील दोघं पण कामावर गेलेले होते. मी आणि माझी आजी आम्ही दोघेच घरी होतो. ऐन उन्हाळ्याचे दिवस होते. अंगाची लाही लाही व्हायला लागलेली. घरापुढच्या चिंचेच्या झाडाखाली थोडंसं बरं वाटत होतं म्हणून मी आणि आजी तिथंच बसलेलो होतो. तेवढ्यात आम्हाला घरासमोरच्या कच्च्या रस्त्यावरून कोणीतरी येताना दिसलं. हळूहळू ती व्यक्ती जवळ आली आणि ती आमच्याच घराकडे आली. ती एक म्हातारी बाई होती. अंगावर फाटकं लुगडं होतं. केस विस्कटलेले होते. शरीर एकदम सडपातळ. चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या. दोन्ही डोळ्यांवर पडदे आलेले होते. तोंडातले सगळे दात पडलेले होते. खांद्यावर एक बोचकं अडकवलेलं होतं आणि तिच्यासोबत एक मोठं बोकड पण होतं. त्याची शिंगं एवढी मोठी होती की ती वाढून वाढून गोलाकार आकाराची झालेली होती. त्या बाईनं त्या बोकडाचं दावं तिच्या उजव्या हातामध्ये पकडलेलं होतं आणि ती बाई त्या बोकडाला घेऊन आमच्या घरासमोर येऊन उभी राहिली आणि ती मला आणि आजीला बघून जोराने म्हणाली, "माई, काय वाढता का? सकाळपासून काही खाल्लेलं नाही." तसं माझ्या आजीला लगेच दया आली, कारण तिचा स्वभावच तसा होता. आणि आजी लगेच घरामध्ये उठून गेली आणि सुपामध्ये थोडं धान्य घेऊन आली. तिनं ते पसाभर धान्य तिच्या झोळीमध्ये ओतलं आणि आजी त्या म्हातारीची विचारपूस करायला लागली, "काय व, कुण्या गावचं तुम्ही?" तशी ती म्हातारी म्हणाली, "मी लांबच्या गावची आहे. जगायसाठी इकडं आलो होतो आणि इकडचंच होऊन बसलो. पण 2 वर्ष झालं माझा नवरा गेला. आता मी अशीच गावोगावं भटकते." आता तिची ही करुण कहाणी ऐकून आजीला खूपच वाईट वाटलं आणि बोलता बोलता त्या दोघींमध्ये चांगलीच मैत्री झाली. आता बऱ्याच वेळानंतर ती म्हातारी जायला निघाली. तसं आजीनं तिला विचारलं, "अहो, तुम्ही कुठं जाणार, कुठं राहणार?" तशी ती म्हातारी म्हणाली, "जिथं जागा मिळेल तिथं राहायचं." तसं आजी म्हणाली, "आमचं मळ्यातलं एक घर आहे, तिथं आम्ही राहत नाही. थोडंसं पडकं सडकं आहे, चालेल का तुम्हाला?" तसं त्या म्हातारीच्या गालामध्ये एक विचित्र हास्य फुटलं. ती म्हणाली, "होय होय, चालेल की, राहीन मी तिथं, मला काहीच अडचण नाही." तसं आजी मला म्हणाली, "विजू, जा, त्यांना आपल्या मळ्यातल्या घरामध्ये नेऊन सोड." तसं माझा नाईलाज झाला आणि मी त्या म्हातारीला घेऊन आमच्या मळ्यातल्या घरी चाललो. तसं आम्ही गावात राहायला होतो आणि आमच्या मळ्यातल्या घरी जायचं म्हणलं की गावामागचा ओढा ओलांडून जावं लागायचं. मी त्या ओढ्यातल्या त्या झुडपांमधून वाट काढत काढत तो ओढा पार केला. माझ्या मागोमाग ती म्हातारी चालतच होती, पण मी मात्र तिच्याशी एक शब्दसुद्धा बोललो नाही. का कोण जाणे, पण पहिल्या नजरेपासूनच मला ती म्हातारी अजिबात आवडली नव्हती. वड्याच्या चढणीवरून वर गेल्यानंतर 2-3 शेताच्या पलीकडं आमचं ते छोटंसं मळ्यातलं घर दिसायला लागलं. घराची मेडकी मोडकळीस आलेली होती. मी घराजवळ जाऊन त्या म्हातारीकडे बघत तिला म्हणालो, "हे आमचं घर आहे, इथंच राहा तुम्ही." तसं ती माझ्याकडं एका विचित्र नजरेनेच बघायला लागली आणि ती ओठामध्ये काहीतरी विचित्र गाणं गुणगुणायला लागली. मी पटकन माझ्या घरी निघून आलो. आजी आता दुपारचा अधूनमधून त्या म्हातारीसोबत गप्पा मारायला मळ्यातल्या घरी जायला लागली.
रोज जरी जाणं होत नसलं तरी 1-2 दिवसाआड मात्र आजी तिला भेटायला नक्कीच जायची. आता एक दिवशी आमच्या मळ्यामध्ये कामं चालू होती आणि मी शेतमजुरांना पाणी देण्यासाठी मळ्यामध्ये गेलेलो होतो. दुपारची वेळ होती आणि अचानक माझ्या मनात विचार आला की जाता जाता आपल्या त्या मळ्यातल्या घरामध्ये डोकावून जावं, बघावं तरी दुपारी ती म्हातारी काय करते. आणि मी जाता जाता आमच्या त्या मळ्यातल्या घराच्या त्या खिडकीतून आतमध्ये डोकावून बघितलं, तर आतमध्ये ती म्हातारी घराच्या मधोमध मांडी घालून बसलेली होती. तिचं तोंड छताकडे होतं, डोळे झाकलेले होते आणि ती तोंडाने काहीतरी विचित्र पुटपुटत होती. ते मला कळत नव्हतं, पण ते पुटपुटणं खूपच विचित्र होतं. आणि ती आपल्या हाताच्या बोटांची सारखी वेगवेगळ्या प्रकारे हालचाल करायची. हाताची बोटं एकमेकांना खूपच विचित्र पद्धतीने अडकवायची. ही तिच्या हातांची हालचाल मात्र सारखीच चालू होती. मला ते खूपच विचित्र वाटलं, पण मी म्हणलं जाऊ दे, आपल्याला काय करायचं आहे, असं म्हणून मी तिथून निघून आलो. आता बघता बघता 15 दिवस कसे गेले तेच कळलं नाही. आणि आत्ता मात्र मला आजीमध्ये थोडासा बदल जाणवायला लागला होता. तशी माझी आजी खूपच बोलक्या स्वभावाची. आई वडिलांशी माझ्याशी ती खूपच मोकळ्यापणाने बोलायची आणि असं कधीच घडलं नव्हतं की आजी घरात कुणाशीही बोलली नाही. पण आता 1-2 दिवसापासून आजीनं घरातल्या सगळ्यांशी बोलणं पूर्णपणे बंद केलेलं होतं. आमच्या सगळ्यांनाच खूपच आश्चर्य वाटलं. आईला वाटलं की आजीला काहीतरी बाहेरची लागण झालेली असेल, म्हणून आईने कुणाला तरी विचारून उतारे म्हातारे केले, पण काहीच फरक पडत नव्हता. जवळजवळ आठवडा गेला. आजीचं असं विचित्र वागणं हे चालूच होतं. ज्या आजीला माझ्याशिवाय एक दिवससुद्धा चैन पडत नव्हती, ती आजी दिवसातून एकदासुद्धा माझ्याशी बोलत नव्हती. बोलायचं तर सोडाच, ती माझ्याकडे बघतसुद्धा नव्हती. ती सारखी तिच्या खोलीमध्येच बसून असायची. तिच्या खोलीमध्ये कोणी गेलं तर त्याच्यावर जोराने खेकसायची. एक दिवशी दुपारी तिचं जेवण देण्यासाठी मीच तिच्या खोलीमध्ये गेलो, तर तिला मी खोलीत आलेलं सुद्धा जाणवलं नव्हतं. पण माझ्या लक्षात मात्र एक गोष्ट आली होती. आजी तिच्या खाटेवर बसलेली होती, मांडी घालून. तिचं तोंड छताकडे होतं आणि ती काहीतरी पुटपुटत होती. हाताच्या बोटांची वेडीवाकडी हालचाल करत होती, जशी आमच्या मळ्यातल्या घरावर राहणारी ती म्हातारी करत होती. एकदम तशाच पद्धतीचं वागणं माझ्या आजीचं झालेलं होतं. मला हे खूपच विचित्र वाटलं. मी त्या म्हातारीच्या घरात त्या दिवशी डोकावून बघितल्यामुळं माझ्या लक्षात ही गोष्ट आली. मी खूपच घाबरलो. मला कळतच नव्हतं की नेमकं आजीला काय झाले. आजीला आवडत नाही म्हणून आता मी, वडिलांनी आणि आईनं पण तिच्या खोलीमध्ये जायचं पूर्णपणे कमी केलेलं होतं. तिला फक्त जेवण पाणी देण्यासाठीच आम्ही तिच्या खोलीमध्ये जात होतो. पण हळूहळू आजीची तब्येत खूपच खालावायला लागली. बघता बघता 1 महिना उलटून गेला. तिचं शरीर म्हणजे फक्त हाडाच्या सापळ्यासारखं दिसायला लागलं होतं. डोक्याची केस पूर्णपणे कमी झाली होती. आणि आता या 4 दिवसामध्ये आजी आंघोळीसाठी सुद्धा उठेनाशी झाली होती. कसं तरी आईनं तिला उठवून आंघोळ घातलेली होती. आजीला खूपच अशक्तपणा आलेला होता. डोळ्यावर पडदे आलेले होते. वडील आणि आई आजीला दवाखान्यामध्ये घेऊन गेले, पण ट्रीटमेंटनंतरसुद्धा आजीमध्ये कोणताच फरक पडत नव्हता. आजीची परिस्थिती आता खूपच वाईट झाली होती. ती आता तिच्या खाटेवरून उठेनाशी सुद्धा झाली होती. एकटक ती छताकडे बघत राहायची आणि आता झोपूनच ती काहीतरी बडबडत राहायची. बोटांची ती विचित्र हालचाल करत राहायची. एक दिवशी आजीला पाण्याच्या ग्लासने पाणी पाजताना माझ्या हे पण लक्षात आलं होतं की आजीच्या राहिलेल्या 4 दातामधला एक दात पण पडलेला होता. आणि आता गावातली माणसं कुजबूज करायला लागली की आजीच्या शेवटच्या घटकाजवळ आलेले आहेत. आजी आता थोड्या दिवसाचीच पाहुणी आहे. आणि ही कल्पना मला सहनच होत नव्हती. माझी लाडकी आजी मला सोडून जाणार हे माझं मन ॲक्सेप्ट करायलाच तयार नव्हतं. आता माझे 12वीचे पेपर पण चालू होते. त्या दिवशी माझा शेवटचा पेपर होता. पेपर सुटल्यानंतर मी आणि माझे बरेचसे मित्र आम्ही आमच्या तालुक्याच्या ठिकाणी गप्पा मारत बसलो होतो, कारण आमचे पेपर हे तालुक्याच्या ठिकाणीच होते. शेवटचा पेपर झाल्यामुळं सगळेजण रिलॅक्स होते. आम्ही एका हॉटेलवर जेवायला गेलो आणि तिथं जेवण करता करता असाच भुताकेतांचा विषय निघाला. त्यावेळी माझ्या एका मित्राने
मला त्याच्या गावात घडलेला एक किस्सा सांगितला. तो म्हणाला की 3-4 महिन्यापूर्वी आमच्या गावामध्ये एक विचित्र म्हातारी बाई आली होती. तिचे गावातल्या 2-3 घरांशी चांगले संबंध होते आणि अचानक त्या 2-3 घरामध्ये खूपच वाईट घडायला लागलं. त्या घरातलं कुणी ना कुणीतरी मारायला लागलं. हळूहळू गावातल्या लोकांच्या लक्षात ही गोष्ट आली आणि गावातल्या सगळ्या लोकांना वाटलं की ही बाई कदाचित चेटूक करत असावी, म्हणून त्यांनी त्या बाईला त्या गावातून हाकलून दिलं. त्यानंतर ती बाई कुठे गेली हे कुणालाच माहिती नाही. आता माझ्या मित्राच्या तोंडून ती गोष्ट ऐकून मला वाटायला लागलं की कदाचित आमच्या घरी आलेली ती म्हातारी ही तीच तर नसेल ना. आणि मी खात्री करून घेण्यासाठी माझ्या त्या मित्राला खोदून खोदून विचारायला लागलो. त्याचं नाव सागर. मी त्याला सारखं विचारत होतो, सागर, मला ती म्हातारी कशी दिसत होती ते सांग. त्यानं मला त्या म्हातारीचं सगळं वर्णन सांगितलं आणि ते वर्णन एकदम हुबेहूब तसंच होतं जसं आमच्या घरी आलेल्या त्या म्हातारीचं होतं. पण मला खात्री तेव्हाच पटली ज्यावेळी सागरने मला सांगितलं की तिच्यासोबत एक खूप मोठं बोकड होतं, ज्याची शिंगं एकदम गोलाकार होती. आता या घटनेचं गांभीर्य माझ्या लक्षात आलेलं होतं. मला आता काही करून माझ्या आजीला वाचवायचं होतं. आता पेपर पण झाले होते आणि मी तसा निवांतच होतो. आणि मी दुसऱ्या दिवशी माझ्या घरामध्ये सांगितलं की मी माझ्या एका मित्राकडे चाललो आहे. तसं घरच्यांनी पण मला लगेच परमिशन दिली. मी आता घरातून बाहेर पडलो तो थेट पुण्याला गेलो. कारण पुण्यामध्ये माझ्या एका मित्राचे वडील हे पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर होते. मला त्यांच्याबद्दल माहीत होतं. माझा मित्र मला त्यांचे किस्से नेहमीच सांगायचा, पण मी ते सगळं हसण्यावारी न्यायचो. पण आज मात्र मला त्यांचीच गरज पडली होती. योगायोगाने माझ्या मित्राचे वडील हे पण घरीच होते. माझ्या मित्राने माझा चांगला पाहुणचार केला. पुन्हा 1 तासाभराने आम्ही निवांत गप्पा मारत बसलो होतो. त्यावेळी मी माझ्या मित्राच्या वडिलांशी म्हणजे काकांशी बोलायला सुरुवात केली आणि मी काकांना माझ्या घरामध्ये आणि माझ्या आजीसोबत घडलेला तो सगळा प्रसंग सांगितला. त्यानंतर आमच्या घरी आलेल्या त्या म्हातारीबद्दल आणि त्या बोकडाबद्दल पण सांगितलं. बराच वेळ आमची ही चर्चा चाललेली होती. त्यानंतर काका हळूच उठले आणि त्यांनी त्यांच्या कपाटातून एक मोठं पुस्तक बाहेर काढलं आणि ते पुस्तक आमच्या समोरच्या टेबलावर ठेवलं आणि एक एक करून ते त्या पुस्तकाची पानं पलटायला लागली. आणि अचानक 7व्या-8व्या पानावर त्यांना काहीतरी दिसलं आणि मला त्यांनी त्यांच्याजवळ बोलावून घेतलं. त्यांनी एका चित्रावर बोट ठेवून मला काहीतरी दाखवलं. त्या चित्रामध्ये एक खूपच विचित्र बाई होती. म्हातारी चेटकिनीसारखी, लांब सडक दात होते तिची, केस विस्कटलेली होती आणि तिनं हातामध्ये एक बोकड पकडलेलं होतं. त्याची शिंग गोलाकार आणि लांब सडक होती आणि त्याच्या बाजूला काहीतरी वेगळ्या भाषेमध्ये लिहिलेलं होतं जे मला समजत नव्हतं. मी काकांना विचारलं, काका हे काय आहे आणि हे तुम्ही मला का दाखवताय? तसं काका म्हणाले, विजू, हा एक जादूटोण्याचा प्रकार आहे. तुझं मन घट्ट कर आणि मी काय सांगतोय ते ऐक. ही म्हातारी म्हणजे एक चेटूक करणारी म्हातारी आहे, जिला आपण चेटकीन जरी म्हणालो तरी काही हरकत नाही. आणि हिच्यासोबत जे बोकड आहे ते एक सैतान आहे. ही बाई ज्या घरी जाईल त्या घरातल्या कुठल्या तरी एका व्यक्तीवर आपला प्रभाव मिळवते आणि त्या व्यक्तीच्या शरीरावर आणि आत्म्यावर हा बोकडरूपी सैतान ताबा मिळवतो. त्या सैतानाला फक्त मानवी शरीर पाहिजे, त्याला मानवी हाडं, मानवी मांस, मानवी रक्त पाहिजे. तो बोकडरूपी सैतान त्या झपाटलेल्या व्यक्तीच्या पूर्ण शरीराचं भक्षण करतो, जसं की तुझ्या आजीच्या बाबतीत आता घडायला लागले. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला काय बोलावं ते कळेना. माझं शरीर घामानं ओलं चिंब झालं. हातपाय थरथर कापायला लागले. मला सावरायला 5 मिनिटं लागली. त्यानंतर मी काकांना विचारलं, काका तुम्ही म्हणताय ते ठीक आहे, पण हे सगळं करून या म्हातारीला काय मिळतंय? तसं काका मला सांगायला लागले, या जगामध्ये कुणीही स्वतःच्या फायद्याशिवाय काहीही करत नसतं. जसं की ही चेटकीन त्या सैतानाला मानवी शरीर मिळवून देते, त्या बदल्यात तो सैतान या चेटकिनीला त्या झपाटलेल्या व्यक्तीचं आयुष्य देतो. आता त्या चेटकिनीनं तुझ्या आजीचं शरीर आणि आजीचा आत्मा त्या सैतानाच्या ताब्यात दिला आहे आणि आता त्या सैतानाने तुझ्या आजीचं आयुष्य त्या म्हातारीला दिलं आहे.
तुला खरं वाटणार नाही, पण या म्हातारीची एक केस जवळजवळ 25 वर्षापूर्वी माझ्याकडे आलेली होती. आणि त्यावेळीसुद्धा हिचं वय 120 ते 125 वर्षापर्यंत होतं. आज त्या घटनेला घडून 25 वर्ष झालीत. आज पण ती म्हातारी जर जिवंत असेल तर तू विचार कर, ती एवढी दिवस कशी जगली असेल. हे असंच चालत आलेलं आहे आणि पुढेही ते असंच चालत राहणार. मी आवासून हे सगळं ऐकत होतो. हे खूपच भयानक होतं. मी कधी स्वप्नातसुद्धा अशा रिॲलिटीचा विचार केला नव्हता. भीतीनं माझं शरीर गोठून गेलेलं होतं. माझा मेंदू एकदम सुन्न झालेला होता. मला काय बोलावं आणि काय करावं तेच कळत नव्हतं. मी आता बराच वेळ शांत बसलो आणि पुन्हा निश्चयाने मी उठलो आणि काकांजवळ जात काकांना विचारलं, काका, याला इलाज काय? मला माझ्या आजीला काहीच होऊ द्यायचं नाही. मला काही करायला सांगा, मी ते सगळं करायला तयार आहे. तसं काका मला म्हणाले, हे बघ विजू, या चेटूक करणाऱ्या बाईने चेटूक करताना तुझ्या आजीची काहीतरी वस्तू घेतलेली असणार. तुला ते माहीत पण नसेल कदाचित. तुला आता एक काम करायचं आहे. त्या म्हातारीच्या घरी जाऊन तुला शोधाशोध करायची की तिनं तुझ्या आजीची कोणती वस्तू घेतली. ते काहीही असू शकते. तुझ्या आजीचे कपडे असू शकतील किंवा केस असू शकतील किंवा नखं असू शकतील. तुला ते शोधून ते नष्ट करून टाकायचं आहे. आणि ती वस्तू नष्ट झाली तर त्या वस्तूवर केलेला जादूटोणा पण नष्ट होऊन जाईल. आणि हे काम करायच्या आधी मी तुला एक सल्ला देतो. हे काम करायच्या आधी मनापासून तू स्वतःला परमेश्वराला समर्पित कर. कारण देवच तुला असल्या शक्तींशी लढण्यासाठी शक्ती देऊ शकतो. कोणती वाईट गोष्ट समोर आली तर तू परमेश्वराच्या नावाचा धावा कर. त्या ठिकाणी गेल्यानंतर तुला अडवण्यासाठी बऱ्याच वाईट शक्ती येतील. तुला खूपच विचित्र गोष्टी दिसतील. तुझ्यासमोर काही जरी घडलं तरी तुला देवाच्या नावाचा जप सोडायचा नाही. तरच तुला हे सगळं करण्याची शक्ती मिळेल. ही गोष्ट फक्त लक्षात ठेव. आता मी हे सगळं माझ्या मनामध्ये कोरलं आणि मी काकांचा निरोप घेतला. संध्याकाळीच मी माझ्या घरी पोचलो. थोडंसं जेवल्यानंतर मी पुन्हा रात्री माझ्या अंथरुणावर जाऊन पडलो. मी आता सगळेजण झोपण्याची वाट बघायला लागलो. तासा दीड तासाने घरातले सगळेजण झोपले. मी माझ्या खिशामध्ये एक मॅच बॉक्स घेतला आणि अलगद घराचा दरवाजा उघडून मी घरातून बाहेर पडलो. सोबत एक छोटासा टॉर्च घेतला होता. टॉर्चच्या प्रकाशामध्ये मी तो आमच्या गावामागचा ओढा पार केला आणि 2-3 शेतं पार केल्यानंतर मी आमच्या मळ्यातल्या घरी जाऊन पोहोचलो. आत्ता मला पहिल्यांदा बघायचं होतं की त्या घरामध्ये ती म्हातारी आहे की नाही. मी आता त्या घराच्या मागच्या खिडकीजवळ गेलो आणि त्या खिडकीतून घरामध्ये डोकावून बघितलं. त्या घराला एकच खोली होती आणि त्या खोलीमध्ये मला कोणीच दिसलं नाही. याचा अर्थ हाच होता की ती म्हातारी आता घरामध्ये नव्हती. मी आता घरामागच्या बाजूने पुन्हा घराच्या पुढच्या बाजूला आलो आणि मी जसं घराच्या पुढे येऊन उभा राहिलो तसं मला माझंच घर खूपच विचित्र वाटलं. आम्ही कितीतर वेळा या माळ्यातल्या घरामध्ये राहिलो होतो, पण आज मात्र मला हे घर खूपच भयानक वाटत होतं. आजूबाजूला सारखं कसली तरी फुसफुसाट जाणवायची. मला सारखं जाणवायचं की माझ्या मागून कुणीतरी फिरतंय, कुणीतरी माझ्यावर लक्ष ठेवतंय. तसे मला काकांचे शब्द आठवले की मला हे करताना बरेच विचित्र अनुभव येतील, बऱ्याच विचित्र गोष्टी बघायला मिळतील. पण मला माझा धीर ढळू द्यायचा नव्हता. म्हणून मी आता पुन्हा एकदा माझ्या मनामध्ये धाडस बांधलं आणि मी हळूहळू त्या घराच्या दिशेने पावलं टाकायला लागलो. घराच्या दरवाजाला बाहेरूनच कडी लावलेली होती. मी आता परमेश्वराचं नाव मनामध्ये घ्यायला चालू केलं आणि हळूच ती कडी उघडली आणि दरवाजा आतमध्ये लोटला. तशी एक वेगळीच दुर्गंधी माझ्या नाकामध्ये शिरली आणि मी घरात गेल्या गेल्या आतमध्ये चारी बाजूला कसली तरी विचित्र हालचाल व्हायला लागली. काहीतरी कुजबूज मला जाणवायला लागली. बऱ्याचशा सावल्या उगीचच माझ्या आजूबाजूने फिरायला लागल्यात असं मला जाणवायला लागलं. कुणीतरी कानाजवळ हसल्यासारखं, कुणीतरी कानाजवळ काहीतरी पुटपुटल्यासारखं एक पुसटशी जाणीव मला व्हायला लागली. मला खूपच भीती वाटायला लागली. हृदयाची धडधड खूपच वाढली. शरीर थरथर कापायला लागलं. भीतीमुळं परमेश्वराचं नामस्मरण बंद पडलं होतं. माझ्या ते लक्षात आलं. मी पुन्हा डोळे झाकून मोठमोठ्याने परमेश्वराचं नामस्मरण करायला लागलो. तसं आजूबाजूचं वातावरण थोडंसं नॉर्मल झालं. माझ्या जवळ फिरणाऱ्या ते सावल्या
आता माझ्यापासून बऱ्याचशा लांब सरल्या. तरी पण मला त्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये काहीतरी चोरून बसल्यासारखं दिसत होतं. मी आता हळूहळू घराच्या मध्यभागी पोचलो आणि खाली वाकून बघितलं तर खाली एक रांगोळी काढलेली होती. चारी बाजूला 4 दिवे लावलेले होते. तिथं काळ्या बाहुल्या, हाडाचे तुकडे, रक्ताचे शिंपडलेले थेंब असं बरंचसं अघोरी सामान पडलेलं होतं. माझ्या लक्षात आलं होतं की हा सगळा अघोरी जादूटोण्याचाच प्रकार आहे. आणि त्या रांगोळीच्या बरोबर मधोमध काहीतरी होतं, एका पुडीसारखं. मी परमेश्वराचं नाव घेत घेतच ती पुडी माझ्या हाताने उचलली. तसं मला एक झटकाच बसला, कारण ती पुडी कागदाची नव्हती. ती एखाद्या प्राण्याच्या चामड्याची पुडी होती आणि त्यामध्ये काहीतरी सामान होतं. मी ते रक्ताळलेली चामड्याची पुडी माझ्या डाव्या हाताच्या तळहातावर घेतली आणि त्यावर बांधलेलं केसांचं आवरण हळूहळू माझ्या हाताने सोडायला लागलो. तर आतमध्ये मला बरंचसं सामान दिसलं. त्यामध्ये कुणाचे तरी केस होते. केसांसोबत कुणाच्या तरी कपड्याच्या चिंध्या होत्या. मी नीट निरखून बघितलं तर ते माझ्या आजीच्या लुगड्याचेच तुकडे होते. केस पण माझ्या आजीसारखेच वाटत होते आणि त्यामध्ये एक दात पण होता. तसं माझ्या लक्षात आलं की काल परवा दिवशीच मी आजीला पाणी पाजताना तिचा एक दात मला तुटलेला दिसत होता. मी माझ्या आजीचा तो दात लगेच ओळखला. माझ्या लक्षात आलं की हे सगळं माझ्या आजीच्याच वस्तू आहेत. मला जे पाहिजे होतं ते मला मिळालं होतं. मला आता त्या घरातून पटकन बाहेर पडायचं होतं. मी परमेश्वराचं नाव घेतच त्या घरातून बाहेर पडायला लागलो. पण त्या काळ्या आकृत्या आता माझ्या समोर नाचायला लागल्या. त्या मला बाहेर पडू देत नव्हत्या. पण मी मनात खूपच धाडस बांधलं आणि मोठमोठ्याने परमेश्वराचं नाव घ्यायला लागलो. तसं त्या शक्ती मला अडवू शकल्या नाहीत. मी घरातून बाहेर पडलो आणि पुन्हा माझ्या घराकडे पळत सुटलो. पण मला हे सगळं घरी घेऊन जायचं नव्हतं. मला हे बाहेरच्या बाहेरच संपवायचं होतं. मी आता बरोबर माझ्या ओढ्यामध्ये जाऊन पोचलो आणि मी तिथं छोटी मोठी लाकडं आणि पालापाचोळा गोळा करायला लागलो. आणि पालापाचोळा गोळा केल्यानंतर मी माझ्या खिशातलं माचीस काढून तो पालापाचोळा पेटवला आणि त्यामध्ये माझ्या हातातली ती चामड्याची पुडी फेकली. तसं चर 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 करत ती पुडी जळायला लागली. तसं आमच्या मळ्यातल्या घरातून जोरजोराने आवाज यायला लागला. धडाधड दरवाजा उघड झाप व्हायला लागला. घरातलं सामान इकडं तिकडं फेकलं जाऊ लागलं. मोठमोठ्याने किंचाळलेलं आणि ओरडलेला आवाज यायला लागला. आत्ता मी जे काही बघितलं होतं ते खूपच विलक्षण आणि विचित्र होतं. हा अनुभव खूपच भयानक होता. त्याच्यामुळं माझी झोप पार उडाली होती. पण समाधान मात्र एका गोष्टीचं होतं की मी माझ्या आजीसाठी काहीतरी केलं होतं. सकाळी उठल्या उठल्या मी माझ्या वडिलांना आणि माझ्या आईला हे सगळं सत्य सांगितलं. तसं त्यांचे डोळेच विस्फारले. माझे वडील 10-12 माणसं घेऊन मळ्यामध्ये गेले आणि त्यांनी त्या म्हातारीला गावातून हाकलून लावलं. आणि जशी ती म्हातारी आमच्या गावातून निघून गेली तसं माझ्या आजीच्या तब्येतीमध्ये पण अचानकपणे सुधारणा व्हायला सुरुवात झाली आणि 2 महिन्यामध्येच ती पहिल्यासारखी एकदम ठणठणीत झाली. आमच्या घरावरचं संकट टळलं होतं. पण आता माझ्या मनात मात्र एकच विचार कायम होता की ती चेटकीन इथून गेली हे जरी खरं असलं तरी ती आता कुठंतरी जाणार होती आणि नवीन शिकार शोधणार होती. आज हे सगळं मी माझ्या आजीसाठी केलं. पण जगात अशा कितीतरी जणांचा बळी जातो. त्यांच्यासाठी पण काहीतरी करावं अशी माझ्या मनात त्या दिवशी प्रखर इच्छा तयार झाली आणि मी पुन्हा या क्षेत्रामध्ये उतरायचं ठरवलं. लोकांची मदत करायचं ठरवलं.